नमस्कार, मी दिव्या. तरुण भारत संवादच्या आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. कोल्हापूर आणि जिल्ह्यातील राजकीय घडामोडी, आंदोलने तसेच महत्त्वपूर्ण सामाजिक विषयांचा आढावा आपण घेणार आहोत. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा विस्कळीत झाली असून कोल्हापुरातील 100हून अधिक पर्यटक दुबईत अडकले आहेत. सहल प्रमुख सतीश पवार यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सर्व पर्यटक सुरक्षित असल्याची माहिती दिली आहे. सध्या हे पर्यटक दुबईतील मिराकल गार्डन परिसरात असून विमानसेवा पूर्ववत होण्याची वाट पाहतायत. त्यांच्या सुरक्षिततेमुळे नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. नमस्कार, मी सतीश पवार, श्रीनाथ टूर्स अँड ट्रॅव्हल्स. माझ्यासोबत आता 50 लोक आहेत. सगळे सेफ आहोत, सुरक्षित आहोत. आमचे गेस्ट खूप हॅपी आहेत. आज जरी आमचं विमान कॅन्सल झालं असलं तरी एअरलाईन्समार्फत जसे काय अपडेट्स येतील त्याप्रमाणे आम्ही पुढचे मूव्ह करणार आहोत. गगनबावडा रस्त्यावरील बालिंगा येथे आज एका भरधाव ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने थरारक अपघात घडला. अनियंत्रित झालेला हा ट्रक थेट रस्त्याकडच्या दुकानामध्ये घुसला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली तरी दुचाकी आणि दुकानाचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. या अपघातामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. हातकणंगले तालुक्यातील नवे पारगाव ते पाडळी या महत्त्वाच्या रस्त्यांची गेल्या 5 वर्षांपासून अक्षरशः चाळण झाली आहे. अनेक आंदोलने करूनही फक्त आश्वासनेच मिळाल्याने नागरिक संतापले आहेत. खराब रस्त्यामुळे वाहनधारकांना मणक्यांचे आजार जडले असून तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. कोल्हापूरच्या अस्मिता आणि रोजगाराचे साधन असलेल्या राजर्षी शाहू मिलला पुन्हा ऊर्जितावस्था मिळवून देण्यासाठी शाहू प्रेमींनी कंबर कसली आहे. खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेतली. यावर लवकरच पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलंय. शाहू मिल म्हणजे स्मारक आहे आणि ती सुरू झाली पाहिजे, हे बेसिक मागणी आहे आणि ती शासनानेच केली पाहिजे. आणि पुन्हा पालकमंत्र्यांच्या बरोबर मीटिंग आमची होईल. कागल तालुक्यातील कर्नूर येथे दूधगंगा नदीपात्रात मगरीचं दर्शन झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरले. मगरीचा वावर लक्षात येताच गावकऱ्यांनी तातडीने वन विभागाला बोलावले. शेती कामाला जाणाऱ्या शेतकऱ्यांनी नदीकाठी काळजी घ्यावी असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्याच्या कागल तालुक्यातील तमनाकवाडा येथे गव्यांच्या कळपाने अक्षरशः धुमाकूळ घातलाय. वाघझरा परिसरातील डोंगराच्या पायथ्याला असलेल्या सुरेश चौगुले या प्रगतशील शेतकऱ्याचा 2.25 एकर ऊस गव्याने पूर्णपणे फस्त केलाय. धक्कादायक बाब म्हणजे गव्यांच्या या वाढत्या उपद्रवामुळे आणि दहशतीमुळे या परिसरातील सुमारे 200 एकर सुपीक जमीन गेल्या अनेक वर्षांपासून पडून आहे. तिथे आता पिकांऐवजी केवळ झाडे झुडपे आणि गवत वाढले आहे. लाखो रुपयांचे कर्ज काढून उभे केलेली पिके जर अशीच उद्ध्वस्त होणार असतील तर जगावं कसं, असा अर्थ सवाल चौगुले यांनी उपस्थित केला असून वन विभागाने तातडीने याचा बंदोबस्त करावा अशी मागणी देखील केली आहे. मी शेतकरी सुरेश आनंद चौगुले, राणा तमनाकवाडा. आज मी माझ्या शेतामध्ये झालेल्या नुकसानीचं आपल्या सर्वांसमोर माझी व्यथा मांडत आहे. या सावर्टी नावाच्या शेतामध्ये गट नंबर 496 येथे मी ऊसाची लागण 17 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत पूर्ण केली असून सदरची नोंद छत्रपती शाहू सहकारी कारखान्याला नोंद असून शाहू कारखान्याकडून मी जवळजवळ 76,000 रुपयाची खते क्रेडिटवर घेतलेले आहेत या लागणीसाठी. आणि या माझ्या ऊस पिकाचे गव्यांच्याकडून वारंवार नुकसान होत आहे. सदरचे पीक बऱ्याच वेळेला गव्यांनी खाऊन संपवलेले आहे आणि आज माझी मानसिकता अशी आहे की हे पीक ठेवणे माझ्यासाठी खूप त्रासदायक आहे. भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर कृष्णराज महाडिक यांचे कोल्हापुरात भव्य स्वागत करण्यात आलं. मुंबईहून कोल्हापुरात दाखल होताच ताराराणी चौकातून 2000हून अधिक दुचाकींच्या रॅलीने त्यांचा जल्लोष करण्यात आला. यावेळी खासदार धनंजय महाडिक आणि महापौर रूपाराणी निकम उपस्थित होत्या. ही जबाबदारी दिल्याबद्दल कृष्णराज यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेतृत्वाचे आभार मानले आहे. मी सर्वप्रथम सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांचे खूप खूप मनापासून आभार मानतो. शुभेच्छा त्यांच्याकडनं स्वीकारतो, त्यांचा आशीर्वाद स्वीकारतो. कारण खूप मोठा सन्मान त्यांनी पश्चिम महाराष्ट्राचा, कोल्हापूरचा
माझा आणि संपूर्ण महाडिक परिवाराचा केलेला आहे. त्यांचा आणि त्यांच्या संपूर्ण केडरचा मी खूप खूप मनापासून ऋणी आहे. मला खूप आनंद आहे की माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात एवढ्या मोठ्या पदापासून होत आहे. मी विधानसभा असेल किंवा महानगरपालिकेची निवडणूक असेल, मला जरी माघार घ्यायला लागली असेल तरी सुद्धा मी निराश झालो नव्हतो. तरी सुद्धा मी पक्षाचं काम करत राहिलो आणि आज परत मला सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी आणि अध्यक्ष महोदयांनी हे खूप मोठी संधी फक्त कोल्हापूर जिल्ह्यापुरतं नाही पण आता संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये काम करण्यासाठी दिलेली आहे. त्याचा मला फार आनंद आहे. NS पाटील शैक्षणिक संकुल सांगवडे येथे अपूर्व विज्ञान मेळावा उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी 104 वैज्ञानिक उपकरणे निर्माण केली होती. विद्यार्थ्यांच्या मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रामगोंडा पाटील होते. त्याचबरोबर नूतन जिल्हा परिषद सदस्य सुदर्शन खोत व पंचायत समिती सदस्य अनिता कांबळे यांच्या संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. करंजवेली तालुका कागल येथे शिमगा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. मंगळवारी सायंकाळी होळी दहन करण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. धुलीवंदन दिवशी गावातील चिमुकल्यांनी वेगवेगळ्या रूपात सोंग काढून गावातून पोस्ट जमा केली. यावेळी लाडलक्ष्मी अघोरी कृत्य विरोधात जनजागृती, वरात अशा विविध प्रकारच्या सोंगातून मनोरंजन केलं. कोल्हापुरात धुलवड म्हणजे आनंदाचा आणि रंगाचा सण, पण यावर्षी या उत्सवाचा एक वेगळाच डिजिटल चेहरा पाहायला मिळाला. कोल्हापूर जिल्ह्यातील राजपूतवाडी, पोर्ले तर्फ ठाणे यासह अनेक गावांमध्ये धुलवडी निमित्त रस्ते अडवून वाहनधारकांकडून पैसे गोळा करण्याची जुनी परंपरा आजही जपली गेली आहे. मात्र आताची मुलं स्मार्ट झाली आहेत. खिशात चिल्लर नसणाऱ्या वाहनधारकांसाठी या मुलांनी चक्क ऑनलाईन स्कॅनर कोड हातात घेतलं होतं. अशा प्रकारे गोळा झालेल्या पैशातून ही मुलं आपली चिल्लर पार्टी साजरी करत आहेत. कोल्हापूरच्या ग्रामीण भागातील या अनोख्या आणि डिजिटल धुलवडीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. किती रुपये 500. काय करणार आता? पार्टी. तर या होत्या आजच्या जिल्हाभरातील ठळक घडामोडी. अशाच वेगवान अपडेटसाठी पाहत रहा तरुण भारत संवाद कोल्हापूर. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.